जर तुमच्या नावावर गावाकडे किंवा शहराबाहेर एखादा प्लॉट, शेतजमीन किंवा घर असेल आणि तुम्ही कामानिमित्त मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरात राहत असाल किंवा परदेशात राहत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खरंच एक रेड अलर्ट आहे. आपल्यापैकी 99% लोकांचा एक मोठा गैरसमज असतो. तो काय? तर माझी जमीन ही माझ्याच नावावर आहे आणि जोपर्यंत मी सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन सही करत नाही किंवा अंगठा देत नाही, तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद माझ्या सातबाऱ्यावरील माझा मालकी हक्क बदलू शकत नाही. पण मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर हा केवळ एक भाबडा गैरसमज आहे. आजकाल ग्रामीण भागात किंवा शहरांच्या वेशीवर एक भयानक रॅकेट चालू आहे. जर जमिनीचा मूळ मालक शहरात राहत असेल, वृद्ध असेल किंवा त्याचं निधन झालं असेल आणि त्याच्या कुटुंबाला जमिनीच्या कागदपत्रांबद्दल माहिती नसेल, तर मग अशा वेळी स्थानिक एजंट्स, राजकीय वजन असलेले लोक आणि काही भ्रष्ट अधिकारी संगनमत करून मूळ मालकाच्या एकाही सहीशिवाय रातोरात सातबारावरील नाव बदलून टाकतात आणि ती जमीन दुसऱ्याच्याच नावावर करून टाकतात. आणि मग जेव्हा 10 वर्षांनी मूळ मालक किंवा त्याची मुलं गावाकडे येतात, तेव्हा त्यांना समजतं की ज्या जमिनीवर त्यांचा हक्क आहे, तिथे आता भलतीच व्यक्ती मालक म्हणून बसलेली आहे. सो हा घोटाळा कसा घडवून आणला जातो, कायद्यातील पळवाटांचा कसा गैरवापर केला जातो आणि तुमची जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा नवीन जमीन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे, या सगळ्याची ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सी ए प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की मूळ मालकाची सही नसतानाही सातबाऱ्यावरील नाव कसं बदललं जातं. आणि हे करण्यासाठी प्रामुख्याने 3 बेकायदेशीर मार्ग वापरले जातात. पहिला आहे बोगस वारस नोंद. समजा जमिनीच्या मालकाचं निधन झालं असेल, मग अशा वेळी एजंट्स तलाठी कार्यालयात जाऊन मालक मृत असल्याचा दाखला सादर करतात. त्यानंतर मूळ वारसदारांची नावं दडपून स्थानिक पातळीवर बनावट वारसदार उभे केले जातात. तलाठ्याकडून फेरफार पाडला जातो. कायद्यानुसार या फेरफाराची नोटीस मूळ वारसदारांना पाठवणं बंधनकारक आहे. पण ती नोटीस मुद्दामून जुन्या किंवा चुकीच्या पत्त्यावर पाठवून कोणाचाही आक्षेप आला नाही असं दाखवून नोंद मंजूर केली जाते. दुसरा मार्ग आहे बनावट पॉवर ऑफ अटर्नी. जर मालक शहरात राहत असेल किंवा परदेशात असेल, तर त्याचा फायदा घेऊन दुसऱ्याच व्यक्तीला मालक म्हणून उभं केलं जातं. मग त्याचं एक फेक आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन एक फेक पॉवर ऑफ अटर्नी तयार केली जाते आणि या फेक पॉवर ऑफ अटर्नीच्या द्वारे तिसऱ्याच व्यक्तीला खरेदी खत करून दिलं जातं. तिसरा मार्ग आहे ॲडव्हर्स पोझेशन आणि बोगस कोर्ट डिग्री. जर जमिनीचा मालक अनेक वर्ष त्या जमिनीवर फिरकलाच नसेल, तर मग स्थानिक लोक त्यावरती ताबा सांगतात आणि काही वेळा तर सिव्हिल कोर्टात एकतर्फी दावा सुद्धा दाखल केला जातो. आता मालक परदेशात असल्यामुळे किंवा शहरात असल्यामुळे त्याच्यापर्यंत समन्स पोहोचत नाही. तो कोर्टात हजर न झाल्यामुळे दुसऱ्याच व्यक्तीच्या साईडने निकाल लागतो आणि या कोर्ट डिक्रीच्या आधारे सातबाऱ्यावरती नाव चढवलं जातं. जर तुमची जमीन गावाकडे असेल किंवा दुसऱ्या शहरात असेल आणि असा प्रकार तुमच्यासोबत घडू नये म्हणून पुढील 5 गोष्टी आजच करा. पहिला आहे की ई हक्क पोर्टलवरती जाऊन तुमचा मोबाईल नंबर लिंक करा. महाराष्ट्र शासनाच्या महाभूलेख किंवा ई हक्क प्रणालीवरती जाऊन तुमच्या सातबाऱ्या खात्याला तुमचा चालू मोबाईल नंबर लिंक करा. यामुळे काय होईल, तर तुमच्या सातबाऱ्यावर कोणताही फेरफार किंवा बदल करण्याचा अर्ज आला तर तुम्हाला तात्काळ त्याचा SMS अलर्ट येईल. दुसरं आहे सर्च रिपोर्ट. दर 3 किंवा 5 वर्षांनी वकिलामार्फत तुमच्या जमिनीचा 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट काढून घ्या. तो तपासा. तिसरं आहे दर 6 महिन्यांनी तुमचा डिजिटल सातबारा काढा, फेरफार काढा आणि त्यामध्ये इतर हक्क रकान्यामधील नोंदी तपासा. चौथं आहे तुमच्या जमिनीला तारेचं कुंपण घाला आणि त्यावरती ही जमीन XYZ यांच्या मालकीची आहे आणि विना परवाना प्रवेशास बंदी आहे असा बोर्ड लावा. आणि 5वं आहे रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी. जर तुम्ही परदेशात राहत असाल
तर तुमच्या कुटुंबातील अत्यंत विश्वासू व्यक्तीला तुम्ही रीतसर एक रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटर्नी द्या, जेणेकरून जमिनीची देखरेख ते करू शकतील. जर तुम्ही नवीन जमीन किंवा प्लॉट खरेदी करत असाल, तर समोरची व्यक्ती खरा मालक आहे की नाही याची ओळख कशी करावी? तर सर्वात पहिले फक्त सातबारा नाही, तर फेरफार काढा. अनेकदा खरेदीदार फक्त सध्याचा सातबारा बघतात आणि व्यवहार करतात. पण हीच तुमची मोठी चूक ठरू शकते. विक्रेता ज्या फेरफाराने मालक बनला, उदाहरणार्थ वारस फेरफार किंवा खरेदी खत फेरफार, याची प्रत तुम्ही तलाठी कार्यालयातून काढा आणि आधीच्या मालकांची नावं त्यावरती तपासून घ्या. दुसरं आहे सर्च रिपोर्ट आणि पब्लिक नोटीस. तुमच्या जमिनीचा व्यवहार फायनल करण्यापूर्वी एका नामांकित वकिलाकडनं सर्च रिपोर्ट काढून घ्या आणि वर्तमानपत्रात पब्लिक नोटीस द्या, जेणेकरून ज्यांचा कोणाचा छुपा ताबा असेल, कोर्ट केस असतील किंवा मूळ वारसदार असतील, ते समोर येतील. तिसरं आहे प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे ते तपासा. जर कागदावर एकाचं नाव असेल आणि जमीन दुसरीच व्यक्ती कसत असेल, तर अशा परिस्थितीत ती जमीन खरेदी करू नका. कारण अशी जमीन खरेदी करणं म्हणजे कोर्ट कचऱ्या विकत घेण्यासारखं आहे. आणि तिसरं आहे मालकाची ओळख पटवा. मालकाचा आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सातबाऱ्यावरील नाव मॅच होतंय की नाही हे तपासा. आणि विक्रेता जर पॉवर ऑफ अटर्नी धारक असेल, तर मूळ मालकाशी व्हिडिओ कॉलवर बोला किंवा प्रत्यक्ष भेटून खात्री करून घ्या. तर मित्रांनो, जमीन ही एक अशी मालमत्ता आहे जी तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांना श्रीमंत बनवू शकते. पण तुमच्या एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे एका रात्रीत ती तुमच्या हातातून सुद्धा जाऊ शकते. आता सिस्टीम मधल्या पळवाटांचा गैरवापर करून कशी फसवणूक करतात हे तुम्हाला आज समजलं असेलच. त्यामुळे एक जागरूक मालक बना आणि तुमच्या जमिनीचं रक्षण करा. आता मला तुम्हाला विचारायचंय की तुमची किंवा तुमच्या ओळखीतील कोणाची अशी फसवणूक झाली आहे का? झाली असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि जर याबद्दल तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील, तर आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही त्यावरती आमच्याशी संपर्क साधू शकता. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, तर त्याला लगेच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.